शेवग्याच्या शेंगा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असतं. यामधून भरपूर असं प्रोटीन, फायबर हे आपल्याला भेटत असतं. तर या शेवग्याच्या शेंगापासून आज सूप कसं तयार करायचं याची साधी आणि सोपी आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आपण बघणार आहोत. चला तर मग डायरेक्ट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण बनवणार आहोत शेवग्याचं एक वेगळे स्पायसेस यूज करून आपण सूप बनवणार आहोत. तर साहित्य बघूया. शेवग्याच्या शेंगा, त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या गोष्टी आपल्याला शरीराला थंडावा देतात असे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण आज वापरलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो सोप, धणे, त्यानंतर हिरवी विलायची, मिरे जरी गरम असतील तरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिऱ्यांचा वापर केला तर तुम्हाला ऊन लागत नाही. आणि थोडीशी दालचिनी कमी वापरली आहे. दालचिनी उष्ण असते पण आपण अगदी कमी वापरली आहे. त्यानंतर लिंबू वापरलं आहे आणि चवीपुरता मीठ आणि थोडीशी हळद. सर्वात पहिल्यांदा आपल्याला शेवग्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. अगदी व्यवस्थित उकडायच्या जेणेकरून त्याचा पल्प छान निघेल. त्यानंतर हे सगळे साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि याची पावडर करून आपल्याला त्या पाण्यामध्येच थोडा वेळ शिजवायची आहे, जेणेकरून याचे सगळे फ्लेवर्स त्या शेवग्याच्या पल्पमध्ये उतरतील. आणि मग त्यानंतर हे सगळं साहित्य एकत्रितरित्या आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर वापरणार नाही आहोत, म्हणजे हे सूप थोडं पातळ राहील. जो काही पल्प आहे आपला त्याच्याच थिकनेसनुसार आपण सूप करणार आहोत. तर एवढ्या साहित्यामध्ये साधारण 2 बाउल आपले सूप तयार होईल आहे. तर अशा सोप्या पद्धतीनं ही शेवग्याचं सूप तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.